महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष तानाजी सावंत ने सांगली जिले में अवैध कारोबार को खत्म करने और कानून व्यवस्था सुधारने की धमकी दी है। मनसे ने जिला की समस्याओं पर चर्चा करने के लिए कलेक्टर कार्यालय तक विरोध मार्च निकाला। मार्च में मटका, गुटखा, कैसीनो, वीडियो गेम और ड्रग जैसे अवैध कारोबारों को बंद करने की मांग की गई। इसके अलावा बढ़ते अपराध, भ्रष्टाचार, किसानों और छात्रों की समस्याओं का समाधान करने की भी अपील की गई। आपला सांगली जिल्हा अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की आपल्याला सांगलीचा बिहार होतोय की काय ही असं वाटायला लागले। प्रचंड नागरिक भयभीत झालेले आहेत, जिल्ह्यातले गुन्हेगार मोकाट आहेत। नशेच्या गोळ्या, गुटखा, मटका विक्री, कुठला धंदा असा होत नाही हे असं इथे होत नाही। आता आपण 2 वर्षापासून बघतोय की ड्रग्सचा साठा सापडला, कुपवाडला सापडला, कवटे महाकाळला फॅक्टरी सापडली। आता सुद्धा कुपवाड MIDC मध्ये फॅक्टरी आहेत ड्रग्स बनवणाऱ्या। मग ह्याचा पालन करता कोण आहे? इथले पालकमंत्री करतायत काय? इथले पोलीस करतायत काय? फक्त पोलीस प्रशासन आणि SP पेपरला न्यूज देतात की आम्ही सर्व अवैध धंदे बंद करू, पण आजही एकही अवैध धंदा बंद झालेला नाही। ऑनलाईन लॉटरी चालू आहे, त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे। अन्न भेसळमध्ये अन्न भेसळचे अधिकारी फक्त हप्ते वसुली करतात। आज जिल्ह्यातले अनेक लोक मधुमेह असेल, कॅन्सर असेल, अनेक गोष्टीतून त्रस्त आहेत। बिमाऱ्या प्रत्येकाला लागले आहेत, कशामुळे? तर अन्न भेसळमुळे। मग हे अन्न भेसळ कधी थांबणार? हे अधिकारी फक्त काही पगार घेण्यासाठी आहेत का? जर यांनी हे बंद नाही केलं तर ह्यांच्या खुर्च्या आम्ही मोडून टाकणार मनसेवाले। आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे। आमच्या प्रमुख 4-5 मागण्या आहेत। त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कामगार मंत्री होते, कामगार मंत्र्यांनी इथे कामगार कार्यालयात अधिकारी कर्मचारी कमी आहेत, परंतु बाहेर एक कार्यालय थाटले, त्यामध्ये जे एजंट लोक होते त्यांनाच कर्मचारी बनवले आणि 25-30 हजार त्यांना पगार दिला, ज्यांची 5 हजाराची लायकी नाही। आणि असं जिल्ह्यात संबंध जिल्ह्यामध्ये कार्यालय यांनी थाटलेले आहेत। कशासाठी? त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया होत नाही, पैसे दिल्याशिवाय लोकांच्या नोंदण्या होत नाहीत। पेन्शन 5 हजाराची पेन्शन थांबलेले, 50 हजाराची पेन्शन असते त्याही काही निकषामुळे थांबलेल्या आहेत। त्या अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे गेल्याशिवाय ह्या मंजूर होत नाहीत। तर या अशा अनेक विषयासाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे। आज प्रशासनाला आम्ही फक्त निवेदन देऊन आव्हान देतोय, जर असं नाही झालं तर जिल्ह्यातले अवैध धंदे मनसे उद्ध्वस्त करून टाकणार। जर त्यावेळेला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांनी आम्हाला दोषी धरायचं नाही। तुम्हाला जे काम करायचंय, पगार ज्यासाठी तुम्ही घेताय, शासनाने ज्यासाठी तुम्हाला इथं नियुक्त केलंय, ते जर तुमच्याच्यानं होत नसेल तर मनसे कायदा हातात घेणार, हे आज मनसेतर्फे आव्हान आहे।